नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतलाय। या योजनेसाठी 165 कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून सुमारे 41 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे। शालेय क्रीडा आणि शिक्षण विभागाने या संदर्भातला निर्णय घेतलाय। बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा 2009 आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी आनंददायी आणि अनुकूल शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आले। शिक्षण संस्था चालकांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 8वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या 41,43,054 विद्यार्थ्यांना दप्तर देण्याची योजना आखण्यात आली असून त्यानुसार 165 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। ज्या महानगरपालिका आपल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दप्तर किंवा त्यासाठी निधी उपलब्ध करून देतात त्या शाळांमधील विद्यार्थ्यांना या राज्यस्तरीय योजनेतून वगळण्यात येणार आहे। सध्या राज्य सरकारकडून मोफत पाठ्यपुस्तकं आणि मध्यान्ह भोजन योजना राबवण्यात येत आहे। त्यामध्ये आता मोफत दप्तराची भर पडल्याने विद्यार्थ्यांना आणखी मोठा दिलासा मिळणार आहे। ही योजना विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणं या विद्यमान योजनेअंतर्गतच राबवली जाणार आहे आणि दप्तरासाठीचा खर्च त्याच निधीतून करण्यात येणार आहे। दप्तरांच्या खरेदीसाठी ई-निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असून उद्योग विभागाच्या नियमांचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। तसेच वितरित निधीबाबत उपयोगिता प्रमाणपत्र शासनाला सादर करणं संबंधित यंत्रणेला बंधनकारक राहणार आहे। दरम्यान या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी, दप्तरांचा दर्जा आणि वेळेमध्ये वितरण यावरतीच या निर्णयाचं यश अवलंबून राहील अशी चर्चा शिक्षण क्षेत्रामध्ये सुरू आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर मिळणार आहे। तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।